श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातल्या रविवारची कहाणी आदित्य रानूबाईची। आदित्य रानूबाई, तुमची कहाणी ऐका। आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे। तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे कसला, कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सचीळ वस्त्र सहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, बिड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुताचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचं धूप, गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रक्त सप्तमी संपूर्ण करावं, संपूर्णच गुळाचा पोळ्या, बोरण्याची खीर, लोणकड तूप, मेहून जीव घालावं, असेल तर चिरचुळी द्यावी, नसेल तर डोळगरसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं। ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला। तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नको, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्यावात? तुम्ही दासी कराल, बटकी कराल। राणी म्हणाली, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून दिली। एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही। 12 वर्षाची समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं। म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या। ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही। आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक। तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। त्याच्या मनात राग आला। तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला। वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाट, पाय धुवायला पाणी देऊन पाणी दिलं। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती मग घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली। वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली। नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले। बायकोनं मुलीचा समाचार विचारला। जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब व दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे। इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं। पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। तेथे प्रधानाच्या दासी होत्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमची बहिणीचा मुलगा आला आहे, कसा आला आहे, काय आला आहे, फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं त्या घेऊन आल्या। त्याला नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरून होऊन मोहरानी भरला व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं। वाटेने जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपात आला व हातातला कोहळा काढून नेला। घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? देवानं दिलं पण कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं। दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला। प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, नाहू माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होऊन मोहरानी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं। वाटेत सूर्यनारायण देव गुराख्याच्या रूपाने आले व काठी काढून घेतली, घरी गेला। घडलेली गोष्ट राणीला सांगितली। दैवानं दिलं पण कर्मानं नेलं। तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। त्याचाही पहिल्यासारखाच प्रधानाच्या घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहराने भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं। घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला। तोच नारळ गडगड तर विहिरीत पडला। घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं।
चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. योग्य आदर सत्कार केला. त्याच्या दह्याची शिदोरी होणामोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई मावशीनं दिलं, पण दैवानं ते नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदादानं घरी नेऊन नाव माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणातल्या सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं छत्र चामर देऊन बोलवून केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणीने आहेर केला. वाटेने निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. काच केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नाही. वाटेने एक मोळी बेक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोत्या घेतले. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उतणार नाही, मातणार नाही त्याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसरा मजलीस राणीनं स्वयंपाक केला. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी आहे कायाचा शोध घेतला. मळ्याच्या विहिरीत पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं चित्तभावाने ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे कायचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला तर एका सर्पानं खाल्ला म्हणून ती चित्तक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकायला बोलवलं. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुले आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ, मोठंच असणार. तेव्हा वसा सांगितला. राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजलीत स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली. काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता. तो उलटा केला. 6 मोत्या होत्या. 3 मोत्या आपण बेंबीवर ठेवल्या. 3 मोत्या आपण घेतली. राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायणाला जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी बिक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मांसाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.